भक्ती प्रेम नावाची वस्तू देवाच्या चरणाजवळ मागायला तुकाराम महाराज देवाच्या दारात जेव्हा गेले तेव्हा महाराजांनी दारात उभं राहून स्वतःचा परिचय दिला अभंगाच्या पहिल्या चरणात. याचक भिकारी. तुकाराम महाराज स्वतःचा परिचय देतात. देवाच्या दारात मागायला गेल्याच्या नंतर स्वतःचा परिचय देवाला देऊन मी तुझ्या दारात उभा आहे, मी भिकारी असा याचक आहे देवा, मी तुझ्या मर्यादेचा भंग केला नाही, याचकाची मर्यादा न ओलांडता मी तुझ्या दारात उभा आहे, एवढं तुकाराम महाराजांनी या चरणातून आपल्याला सांगितलेलं, देवाच्या समोर व्यक्त केलं. बरं का, काय असतं मागणं ही सुद्धा फार मोठी कला आहे बरं का. काय मागावं, कोणाला मागावं, कसं मागावं, किती मागावं, कशासाठी मागावं, कशा पद्धतीनं मागावं, सगळं मागण्याचं तंत्र समजलं तर मागणारा शहाणा. नाहीतर काय मागावं कळत नाही, कोणाला मागावं कळत नाही, कधी मागावं कळत नाही, काहीच कळत नाही. गुरुवर्य कंधारकर महाराज एक उदाहरण सांगायचे पा. एक माणूस होता, तरुण होता, लग्न ठरलं बिचाऱ्याचं, आणि लग्न ठरल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की त्याचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तारीख ठरली, लग्नाच्या करता दोन्ही पक्षाचे लोक जमा झाले. वधू पक्ष वर पक्ष, एक कार्यालय मोठं ठरलेलं होतं. एका बाजूनं वर पक्षाचे लोक होते, एका बाजूनं वधू पक्षाचे लोक होते. हा संध्याकाळच्या वेळेला आता सीमांत पूजन व्हायचं. याच्या आधी, सीमांत पूजनाच्या आधी, या वर असलेल्या मुलानं, ज्याचं लग्न ठरलं होतं त्या मुलाने विचार केला, उद्या आपलं लग्न आहे, लग्नाकरता दावत काय देणार आहेत, माझ्या सासऱ्याने पदार्थ काय करायला सांगितले, मेनू काय आहे उद्याचा, एकदा आपण बघून यावं म्हणून हा फिरत निघाला. स्वयंपाकघराकडे गेला. स्वयंपाकघराकडे गेल्यानंतर त्याला दिसलं तिथं बुंदीचे लाडू तयार होत होते. याला बुंदीचा लाडू आवडत होता. आता याला बुंदीचा लाडू आवडत असल्यामुळे यानं विचार केला, आता बुंदीचा लाडू मला आवडतो, पण आता आज काही जाऊन तिथं स्वयंपाकघरात जाऊन हाताने घेऊन खाता येत नाही, कारण मी नवरा मुलगा आहे, मला सन्मानानं वागावं लागतं, तिथं जाऊन खाता येत नाही. बरं, उद्या लग्न प्रसंग म्हणला, त्या लग्न प्रसंगात जेव्हा शेवटची पंगत व्हायची तेव्हा आम्हाला बसवणार, आणि ते बसवल्याच्या नंतर बायकोनं जो लाडूचा तुकडा तोंडात घातला तेवढाच खायला मिळणार, बाकी मला भरपूर पोटभर काही लाडू खायला मिळायचा नाही. याच्याकरता काही योजना झाली पाहिजे असं डोक्यात तो राखून बसला. आणि जेव्हा सीमांत पूजनाला सुरुवात झाली, सगळ्याच्या भेटीगाठी झाल्या, वराला आणून चौरंगावर बसवलं आणि त्या वराला कुंकू लावून सासरा जेव्हा आहेर द्यायला लागला
तेव्हा जावई रुसूनच बसला की हो. जावई रुसून बसल्यानंतर सासऱ्याने त्याला नाना परीनं समजावून सांगायला सुरुवात केली. काय पाहिजे जावई बुवा, आमच्याकडून काही चुकलं का, आमच्याकडून तुम्हाला काही द्यायचं राहिलं का, तुम्ही मागाल ते देतो हो, तुम्हाला मागाल ते देतो. कंधारकर महाराज सांगायचे तुला घड्याळ पाहिजे का, माझं सेकंड हँड घड्याळ घेऊन टाक म्हणतो म्हणे सासऱ्याला. जावयाला म्हणतो म्हणे सासरा, त्याला घेऊन टाक म्हणतो. एक अंगठी पाहिजे का, 3 माशाची अंगठी देऊन टाकतो म्हणे. बरं का, ते त्यांचे शब्द, 3 माशाची अंगठी, सेकंड हँड घड्याळ, असं ते त्याला हे म्हणतो म्हणे. बरं का, आणि हे सगळं म्हणजे काहीही द्यायला तो तयार असतो, काहीही द्यायला तयार असतो. तुला मोठी गाडी पाहिजे असते तर देतो म्हणतो, बंगला पाहिजे तर देतो म्हणतो. पण हा जावई काही बोलेच ना. शेवटी मग त्या जावयाला बाकीचे त्याच्या परिवारातले लोक जवळ येऊन म्हणायला लागले, अरे बाबा काहीतरी बोल, तुझ्या वाचून कार्यक्रम सगळा अडलेला आहे, सीमान पूजन झाल्याच्या शिवाय उद्याची तयारी करता येत नाही, याही लोकांना तयारी आहे, आपल्यालाही तयारी आहे, थोडंसं लवकर काहीतरी बोल ना. मग त्यानं हळूच बहिणीच्या कानात सांगितलं, एक लाडू पाहिजे होता म्हणलं बुंदीचा. महाराज म्हणायचे, जर हे त्या वरानं म्हणजे चौरंगावर बसल्या बसल्या सासऱ्याला मला एक लाडू पाहिजे म्हणलं असतं तर तो सासरा याला एवढी बुंदी देत होता की बुंदीत पुरीतच होता म्हणे याला पुरा एवढी बुंदी द्यायला सासरा तयार असताना हे लाडू दे मला, बुंदीचा लाडू द्या म्हणतो. हे जे मागणं आहे ना, कधी मागावं काय मागावं न कळाल्याचं प्रतीक आहे. मूर्खाला काही कळत नाही आणि शहाण्या माणसाचा विचार केला तर त्याला सगळं कळतं. बरं का, एक मूर्खाची कथा अशी सांगतात की त्याला मागायचं कळत नव्हतं. बरं का, काय झालं, एक कुटुंब होतं, एक नवरा बायकोन त्यांच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा. बरं का, असं तिघाचं कुटुंब. मनुष्य म्हातारा होत चालला तरी सांपत्तिक स्थिती काही बदलत नव्हती, पैसा काही मिळत नव्हता. अशा अवस्थेमध्ये त्या माणसाला त्याच्या बायकोनं सांगितलं, तुम्हाला शास्त्र कळतं म्हणे, वेगळ्या वेगळ्या प्रकारची अनुष्ठानं लोकांना सांगत राहतात, त्यांची कामं होतात, आपलं दारिद्र्य घालवण्याकरता खरी अनुष्ठान करा, देवाला प्रसन्न करून घ्या, देवाजवळून काहीतरी मागून घ्या, आपलं दारिद्र्य घालवून घ्या बरं. असं म्हटल्यानंतर तो तपस्येला जायला तयार झाला. अरण्यात गेला, 12 वर्ष तपस्येत राहिला. 12 वर्षाने देव त्याला प्रसन्न झाला. प्रसन्न झालेल्या देवाने त्याला सांगितलं, हा बघता, मी तुझ्याकडे आलो, तुला काय मागायचं असेल ते माग बरं. देव माग म्हणत होता, पण हा काय मागायचं विसरूनच गेला. 12 वर्षाच्या काळात तल्लीनता देवाशी एवढी झालेली होती की काय मागाय करता मी हे तप करायला लागलो, विसरला. आणि तो म्हणायला लागला, देवा थोडं घरी जाऊन येतो म्हणे. बायकोला विचारून येतो, काय मागाय करता आपण तप केलं होतं. बायको म्हणेल ते येऊन तुला मागतो. देवाने सांगितलं, एवढा मला वेळ नसतो रे म्हणे, तुझ्या बायकोला तू जाऊन विचारून येशील, मग मला काय मागायचं ते मागशील, तोपर्यंत मी इथं थांबून राहावं असं होत नाही म्हणे. मी तुला असं करतो, तुझी तपस्या मला मान्य आहे, त्याच्यामुळं मी तुला 3 वर देतो आणि ते 3 वर कोऱ्या चेक सारखे देतो. कोरा चेक दिल्याच्या नंतर त्याच्यात तुम्ही जी अमाऊंट लिहाल ती अमाऊंट तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे अशी व्यवस्था जशी असते तसे हे 3 वर तुझ्याजवळ मी जमा ठेवतो आणि एका वराने जेव्हा केव्हा तुला जे काही मागायची इच्छा होईल ते तू मागत राहशील, ते तुला मिळत राहील म्हणे. ठीक आहे म्हणे. देवाला त्यानं नमस्कार केला. ते 3 वर देवाकडून घेतले. आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला आनंद झाला. नवरा येतानाच रस्त्यानं तिनं पाहिला, चेहऱ्यावर ज्या अर्थी प्रफुल्लता आहे त्या अर्थी आपलं काम झालेलं दिसतं, देवाने प्रसन्न होऊन काहीतरी नवऱ्याला दिलेलं दिसतं असं तिला वाटलं. दुपारी जेवण खाण झाल्याच्या नंतर नवरा बायको आणि मुलगा तिघं बोलत बसले आणि मग हळूच बाईनं विचारलं, तपस्या झाली? झाली. देव प्रसन्न झाले? झाले. देवाने काही दिलं? हा म्हणला, होय ग, काय मागायला आपण तपश्चर्या करायला गेलो होतो, मला लक्षातच राहिलं नाही म्हणे. तिने कपाळाला हात लावला. मला माहिती होतं म्हणे तुम्ही विसरभोळी आहात, त्याच्यामुळे तुम्ही देवाला काही मागितलं नाही. 12 वर्ष तपस्या केली, देव प्रसन्न झाले, माग माग म्हणत होते आणि तुम्ही न मागता घरी परत आलात, म्हणजे तपस्या वायाच घालवली काय? त्यानं सांगितलं, मी घालवित होतो म्हणला वाया, पण देव प्रसन्न झालेला होता त्याच्यामुळे देवाने मला 3 वर दिलेत. ते कोऱ्या चेक सारखे आहेत. ज्या वराने जे मागितलं, जेव्हा जेव्हा मागितलं ते परमात्मा आपल्याला द्यायला तयार आहे असं त्यानं सांगितल्यानंतर बाईला आनंद झाला. तिनं सांगितलं, एक काम करा म्हणे, तुम्ही फार भोळे आहात, काय मागताल आणि कधी मागताल काही सांगता येत नाही, सामान्य वस्तू मागून बसाल त्याच्याने आपलं काही भागायचं नाही. एक काम करा म्हणे, आपल्या कुटुंबात माणसं किती? 3. तुमच्याकडे वर किती? 3. ज्याचे त्याला एक वर देऊन टाका म्हणे. 1 वर तुमच्या जवळ ठेवा, 1 वर मला देऊन टाका, बायकोनं सांगितलं, आणि 1 वर पोराला द्या. तिघाच्या वराची विभागणी अशी 3 पद्धतीनं झाली. तिघाजवळ 3 वर असताना त्या बाईनं असं देवाला मागितलं म्हणे की परमेश्वरा, माझं रूप सुंदर नाही तेव्हा मला एकदम सुंदर करा. देवानं तिला सुंदर केलं.
तथास्तु म्हणूनच ठेवलेलं असल्यामुळे देवाच्या वराच्या प्रभावाने ती बाई सुंदर झाली. ती सुंदर झाल्याच्या नंतर प्रकार असा झाला, 10-15 दिवसाच्या नंतर त्या देशाचा एक कोणीतरी उन्मत्त राजा तिच्या घरासमोरून जात असताना सडा संमार्जन करणारी ही सुंदर स्त्री पाहिल्यानंतर त्यानं तिला उचललं, रथात टाकलं आणि घेऊन निघाला. मुलगा तिथंच खेळत होता. मुलाने विचार केला, आईला नेलं, या दुष्टानं आईला नेलं, उचललं, रथात टाकलं, आता घेऊन जाणार, तो तिला शीलभ्रष्ट करणार. हा विचार करीत करीत मुलगा तिच्या माग रथाच्या माग गेला. राजाच्या दरवाजापर्यंत जाईपर्यंत त्याला कोणी अडवलं नाही. पण दरवाजातून राजा त्या बाईला घेऊन आत गेल्याच्या नंतर, याच्या मातेला घेऊन आत गेल्याच्या नंतर याला कोणी आत जाऊ देना. दारात थांबला. दारात थांबल्या याच्या मनात विचार आला, राजाने ज्या अर्थी घरात आपल्या आईला नेलेलं आहे त्या अर्थी तिचं शील आता धोक्यात आहे. मग काय करा? त्यानं देवाला प्रार्थना केली, देवा माझ्याजवळ एक वर आहे, या वराच्या प्रभावानं माझ्या आईला माणूस न ठेवता अस्वल करा म्हणे. अस्वल करा. देवाने हो म्हणलेलंच होतं, त्याच्यामुळे ती अस्वल झाली. पहिल्या वरानं काय झालं, बाईनं काय केलं होतं, सौंदर्य मागितलं. दुसऱ्या वराने मुलांनी काय केलं, तिला अस्वल करायला सांगितलं. आता अस्वल दिसल्याच्या नंतर सुंदर स्त्री म्हणून राजानं जरी नेलेली असली तरी त्या अस्वलाचं रूप दिसल्याच्या बरोबर तिला बाहेर घातलं. बाहेर घातल्याबरोबर यानं गळ्यातलं उपरणं काढलं. ते अस्वल म्हणजे माझी आई आहे याला माहिती होतं. त्यानं त्या अस्वलाच्या गळ्यात ते उपरणं बांधलं आणि घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्याबरोबर बापानं विचारलं, हे कधी सुरू केलं रे म्हणे दरवेशाचं काम, अस्वल कशाला घेऊन आलास म्हणे आपल्या घरामध्ये. त्यानं सांगितलं, बाबा अस्वल बिस्वल काही नाही, ही आपली आई आहे, एक काम करा म्हणे, हिच्या वराच्या प्रभावानं ही सुंदर झाली, राजानं तिला उचललं, हिला मी अस्वल करायला माझ्या वराच्या प्रभावानं देवाला सांगितलं, घरी घेऊन आलो म्हणे. आता एक वर तुमच्या जवळ आहे बाबा, पूर्वी जशी होती तशी आपली आई करायला देवाला सांगा म्हणे. म्हणजे काय झालं, 12 वर्ष तपस्या केली, 3 वर देवाजवळून मिळाले, पण 3 वर मिळवून सुद्धा मूर्खाची अवस्था कशी यार. जब भी वैसे अब भी वैसे. विठ्ठल विठ्ठल मूर्खाचं मागणं अशा पद्धतीचं असतं. पण शहाणा मनुष्य मागायला निघाला तर तो कसं मागतो त्याचंही एक उदाहरण सांगतो बरं का. एक मनुष्य, शहाणा मनुष्य, ते अनेक उदाहरणं याच्याकरता मागणीच्या करता सांगता येणं शक्य आपल्याला. ते एक मत्सरी माणसाचं मागणं कसं असतं. एका गावामध्ये 2 शेजारी राहणारी माणसं होती. त्या 2 शेजारी माणसामध्ये परस्परात मत्सर असायचा. रोज दोघांची भांडणं व्हायची. एकदा एका माणसाने विचार केला, जाऊ दे म्हणे, हे भांडत बसल्यापेक्षा आपण तपस्या करायला जाऊ. तो तपश्चर्या करता गेला. गावाच्या बाहेर एका झाडाखाली निवांत स्थान पाहिलं आणि तपस्येला लागला. तो तपस्येला लागला. हा दुसरा जो होता त्याला विचारायला, आणि 4 दिवस झाले म्हणे आपला बाजूचा माणूस काही नाही काय, गावाला गेला काय, आपलं भांडण कसं नाही, भांडणाशिवाय याला करमायचं नाही. त्याच्यामुळे त्यानं त्याचा विचार केला, कुठे गेला असेल. चौकशी केली तर कळालं की ते तपस्येला जाऊन बसलेले आहे. आता त्याची तपस्या चालू झाली. 4 दिवसापूर्वी तो तपश्चर्याला गेला म्हणल्यावर याच्या मनात विचार आला, तपस्या करून त्यानं देवाला प्रसन्न घेऊन जर काही मागून घेतलं, आपली स्थिती सामान्य राहील आणि त्याची स्थिती उच्च होईल म्हणे, आपणही तपश्चर्याला जाऊ. त्याच्याच झाडाच्या समोर असलेल्या दुसऱ्या झाडाखाली हाही तपस्येला बसल्याबरोबर तपस्या होत चालू झाली. दोघेही एकाग्र मनानं देवाचं चिंतन करायला लागले. पण अंतःकरणामध्ये याचा द्वेष त्याच्या अंतःकरणात आणि त्याचा द्वेष याच्या अंतःकरणात, मत्सराची भावना दोघांच्या अंतःकरणात. एकमेकाचा उत्कर्ष सहन न होणारी ही 2 माणसं याने तपश्चर्याला प्रारंभ केला. तपश्चर्या झाली. पहिल्याची तपश्चर्या 12 वर्ष पूर्ण झाली. देव आल्याबरोबर देवाला यानं विचारलं, देवा प्रसन्न आहेत? प्रसन्न. मी मागेल ते देतो. देवा थोडा विचार करून, देवाने सांगितलं विचार करायला माझ्याजवळ वेळ नाही, लगे मागन एकच वर माग म्हणे. देवाला त्यानं विचारलं, देवा थोडं मला असं सांगा, अशी माहिती द्या. तर समोर झाडाखाली जो बसलेला आहे त्याची 12 वर्षे 4 दिवसानं पूर्ण होणार आहेत. माहिती आहे ना? माहिती आहे म्हणे. त्याच्याकडे जाणार का? जाणार म्हणे. त्यानं मागितल्यावर त्यालाही देणार का? देणार म्हणे. देवाला त्यानं सांगितलं, देवा आज मी तुम्हाला 10 लाख सुवर्ण मुद्रा द्या म्हणून सांगितलं, आणि हे तुम्ही त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगणार की नाही हे तरी मला सांगा. देवाने सांगितलं, तुला काय दिलं म्हणून त्यानं विचारलं तर सांगणं भाग आहे म्हणे. मग मी 10 लाख मिळवून बसलो, हे जर तुम्ही त्याच्या कानावर घातलं तर तो 20 लाख मागणार, आणि त्यानं 20 लाख मागितल्या सुवर्ण मुद्रा, की माझं 10 लाख मागून 12 वर्ष तपश्चर्या करून तप माझं व्यर्थच गेल्यासारखं होणार ना देवा. मग काय करायचं? देव म्हणले, त्याचा विचार तू करायचा, काय मागायचं ते तू ठरव. देवाला त्याला सांगितलं, एक काम करा म्हणे. देवा काय, मला आत्ता काही नको म्हणे, मला आत्ता काही देऊ नका. मग काय करायचं? त्याच्याकडे जेव्हा जाल तेव्हा तो जे मागेल तेव्हा त्याला जे तुम्ही देणार आहात त्याच्या दुप्पट मला मिळालं पाहिजे.
4 दिवसानंतर समोरच्या माणसाकडे तुम्ही गेल्यावर त्याला जर 10 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या तर त्याच्या दुप्पट, म्हणजे आपोआप मला 20 लाख मिळणार ना, मीच मोठा राहणार असं त्याला वाटलं. ते देवाने तथास्तु म्हणून सांगितलं. परमात्मा निघून गेले. 4 दिवसानं त्या समोरच्या माणसाकडे गेले. समोरच्या माणसाला विचारलं, तुला काय पाहिजे बाबा? तो म्हणलं, तिकडे गेला होतात का? गेलो होतो म्हणे. त्याने काही मागितलं का? मागितलंय म्हणे. त्याला तुम्ही दिलं का? दिलंय म्हणे. त्यानं काय मागितलं देवा? देवानं सांगितलं, तुझ्या दुप्पट त्याला पाहिजे. असं आहे काय म्हणे. मत्सरच अंतःकरणात असल्यामुळं माझ्या दुप्पट त्याला मिळणार जर असेल तर देवा एक काम करा म्हणे, माझा एक डोळा जाऊ द्या, माझा एक हात निकामी होऊ द्या, माझा एक पाय निकामी होऊ द्या. म्हणजे काय होणार? म्हणजे काय होणार सांगा ना. तिकडं दुप्पट आहे, समोरच्याला दुप्पट मिळणार आहे. म्हणजे काय होणार? याचा एक डोळा गेला, त्याचे दोन्ही जाणार. याचा एक हात निकामी झाला, त्याचे दोन्ही हात निकामी होणार. याचा एक पाय गेला, त्याचे दोन्ही पाय जाणार. याचा अर्थ काय आहे? मत्सरग्रस्त मनुष्य तपस्या करून सुद्धा देवाजवळ मागायला लागला, त्याच्या मागण्यातून काही साधत नाही. विठ्ठल विठ्ठल. मूर्खाला साधत नाही, अशा मत्सरग्रस्त माणसाला काही साधत नाही. शहाणपणानं आणि सज्जनपणानं मनुष्य मागायला लागला तर साधतं म्हणे. बरं का, एक उदाहरण सांगितलं जातं संस्कृत सुभाषितामध्ये. एक उदाहरण आलं. अंधम दरिद्रिणमपि प्रियया विहीनम वीक्षेश्वरो वदति याच वरम त्वमेकम नेत्रे नापि वसुनो वरम सवौरे छत्राभिराम सुतदर्शन मित्युवाच. एक माणूस अंधळ्या डोळ्याचा, दोन्ही डोळ्यांनी अंधळा असलेला, परिस्थिती चांगली नाही, काही कामधंदा करता येत नाही, घरामध्ये काही पैसा नाही, अशा अवस्थेमध्ये अंधळा आहे, व्यंग आहे, पैसाही जवळ नाही. अशा 2 अवस्थेमध्ये माणसाचं लग्न होईल का? व्यंग असेल आणि पैसा भरपूर असला तरी लग्न होतं, आणि पैसा नसला आणि व्यंग नसून धडधाकट असला तरी लग्न होऊ शकतं. पण शरीरात व्यंग आहे आणि पैसाही भरपूर जवळ नाही म्हणल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं नाही. लग्न नाही, पैसा नाही, डोळे नाहीत, अंधळ्याने तपस्या केली. तपस्येच्या शेवटी देव प्रसन्न झाले. अंधळा सज्जन होता, अंधळा हुशार होता. त्या अंधळ्याने देवाच्या जवळ, देवाने एकच वर मागायचा आणि काही तुला मागायचं असेल ते मागून घे, एका वराने मागशील ते देतो. आता डोळे मागावे तर दारिद्र्य राहणार, दारिद्र्य जाऊ दे म्हणून पैसा मागावा तर आंधळे पण कायम राहणार. काय सांगावं? अंधळा हुशार होता. देवाला सांगितलं, देवा एक वर ना? हो. एक मी मागेल तो एक वर देताना, तू मागशील तो देतो. देवाला त्याला सांगितलं, काही नाही म्हणे देवा, नातवाच्या डोक्यावर धरलेलं राजछत्र मला पाहायला मिळावं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. आता मागणी दिसायला एक जरी असले तरी चातुर्यानं केलेली मागणी असल्यामुळे त्याच्यामध्ये किती गोष्टी येऊन गेल्या बघा. आता याच्या नातवाच्या डोक्यावरचं राजछत्र याला पाहायला मिळायचं म्हणजे काय? याचं लग्न व्हावं लागणार, नातू पाहिजे ना, याचं लग्न व्हावं लागेल, याला मुलगा व्हावा लागेल, त्याचं लग्न व्हावं लागेल, त्याला मुलगा व्हावा लागेल, त्या नातवानं राज्य मिळवावं लागेल, त्याचा राज्याभिषेकाचा सोहळा व्हावा लागेल, त्याच्या डोक्यावर राजछत्र धरावं लागेल, ते राजछत्र धरलेलं पाहीपर्यंत या म्हाताऱ्याने पुन्हा जिवंत राहावं लागेल, आणि ते पाहायला याला डोळेही लागतील. एवढं सगळं एका मागण्यामध्ये कोणाला मागता आलं? जो चतुरही आहे आणि सज्जन मनाचा आहे त्याला असं मागता येतं. विठ्ठल विठ्ठल. तसं तुकाराम महाराजांचं मागणं जर आपण पाहायला लागलो तर चातुर्यानं चाललेलं आहे. महाराज म्हणतात, देवा मी तुझ्या दारामध्ये उभा आहे. दारात उभा आहे याचा अर्थ काय? भिकाऱ्यांनी घरात घुसून मागायचं नसतं. ही जी भिकाऱ्याची मर्यादा आहे, मागणाऱ्या माणसाची मर्यादा आहे, या मर्यादेचा मी उल्लंघन केला नाही. मी दारात उभा आहे. देवा कोण आहात तुम्ही? याचक भिकारी. महाराजांनी स्वतःचा परिचय करून देण्याकरता याचक आणि भिकारी 2 शब्द वापरले. याचक म्हणजे मागायला आलेला, भिकारी म्हणजे मागायला आलेला. मग याचक आणि भिकारी दोन्ही एकाच अर्थाचे शब्द असतील तर 2 एकदम वापरायचं काही कारण आहे का? म्हणून तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये द्विरुक्तीच्या दोषाची कल्पना न करता आपण 2 शब्दाचा अर्थ वेगळा वेगळा करा. याच्यामध्ये आपण काय करायचं? याचकाचा 2 पद्धतीने विचार करा. याचक हे विशेष्य पद माना आणि भिकारी हे त्याचं विशेषण माना. याचक 2 प्रकारचा असू शकतो. श्रीमंत याचक असू शकतो आणि भिकारीही याचक असू शकतो. श्रीमंत याचक असू शकतो की नाही? श्रीमान मनुष्य लोकांच्या दारावर मागायला जातो की नाही? आपल्याला लोकशाहीमध्ये हे सांगायची गरज नाही, पण तरी परंतु पुराणातली उदाहरणं, साधी व्यवहारातली उदाहरणं सांगण्याच्या पेक्षा मी पुराणातली उदाहरणं आपल्याला सांगतो. श्रीमंत मनुष्य लोकांच्या दारावर मागायला जातो. याला उदाहरण जर पाहायचं झालं तर रावणाचं उदाहरण बघा. रावण श्रीमंत का भिकारी आहे मला सांगा? रावणाच्या संपत्तीचा विचार जर केला तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, रावणाची फक्त घरं बघा रे,
5 लाख घर पाषाणाची, 7 लाख वाडे विटाने बांधलेले, 1 कोटी घर तांब्याची, 1 कोटी घर काश्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध सोन्याची रावणाच्या मालकीची घर 7 कोटी आहेत. एवढ्या घराचा मालक आहे रावण. श्रीमंत का भिकारी? श्रीमंत म्हणला पाहिजे. अजून रावणाचा विचार करा. एक नाही 80,000 बायकाचा परिवार सांभाळतो. एक बायकोचा परिवार व्यवस्थित सांभाळला तरी लोक त्याला श्रीमंत म्हणतात. 80,000 बायकाचा परिवार व्यवस्थित सांभाळू शकणारा रावण असल्यामुळे नक्की श्रीमंत आहे. पण एवढा श्रीमंत असलेला रावण सीतेच्या दारावर मागायला गेला. याचा अर्थ काय? श्रीमंत मनुष्य याचक होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. रावणाचं सोडून द्या. आपल्याला देवाचं उदाहरण जर बघायचं झालं तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला भगवान महाविष्णू, लक्ष्मीपती, श्रीमंत त्यालाच म्हणावं. श्री म्हणजे लक्ष्मी, तिच्याने युक्त, म्हणून श्रीमंत शब्द ज्या एक फक्त भगवंतालाच खऱ्या अर्थानं लागू शकतो बरं का. पण तो लक्ष्मीपती भगवानही जेव्हा बलिराजाच्या दारावर मागायला जातो तेव्हा विचार करा ना, तो याचक झाला ना? याचक झाला. पण श्रीमंत का भिकारी? श्रीमंत आहे. तसा श्रीमंत याचक मी नाही. रावण हा श्रीमंत याचक आहे. बलिराजाच्या दारात मागायला गेलेला वामन हा श्रीमंत याचक आहे. तुकोबारायला हे सुचवायचे, तसा श्रीमंत याचक मी नाही. म्हणून भिकारी याचक असा स्वतःचा परिचय महाराज देतात. कशा करता बाबा? त्याचं कारण आहे, श्रीमंत याचक जेव्हा दुसऱ्याच्याकडे मागायला जातो ना तेव्हा त्याला मागायचं नसतं. मनामध्ये ज्याच्याकडून घ्यायचंय त्याच्याबद्दलचं कपट घेऊनच तो त्याच्या दारात जातो. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत माणसाचं असं असतं. रावण सीतेच्या दारावर गेला. श्रीमंत याचक आहे. सीतेच्या दारावर गेलेला रावण सीतेच्या दारावर जाऊन भीक मागणे, भिक्षा मागणे, काहीतरी तांदूळ द्या, भाकरी द्या, अशी याचना करणे हा त्याचा उद्देश होता का? त्याच्या अंतःकरणात सीता पळवण्याचं पाप होतं. हे रावणाचं सोडून द्या. देवाचा देव असलेला भगवान महाविष्णू तो बलीच्या दारात जेव्हा मागायला गेला तेव्हा बलीच्या दारात जाऊन काही मागावं हा देवाचा उद्देश होता का? देवाचं काम साधून देण्याकरता बलीला पाताळात घालायचं पाप मनामध्ये घेऊन देव गेला होता. बळीला पाताळात घालण्याचं पाप घेऊन देव तिथे गेला होता बरं का. ते काय त्याचं समर्थन कसं करायचं हा भाग पुढचा झाला. पण एक सकृत आपण दृष्टी टाकली, एक दृष्टिक्षेप जर या चरित्राच्याकडे टाकला तर आपल्याला असं लक्षात घेता येतं की बाबा या भगवंतानी बलीच्या दारात जाऊन मागणी केली, श्रीमंत याचक झाला. पण श्रीमंत असलेला देव याचक होतो. तो बलीला मागण्याकरता नाही, बलीला पाताळात घालण्याकरता, म्हणून तो याचक झाला. म्हणजे मनात पाप घेऊन गेला. श्रीमंत माणूस जेव्हा याचक होऊन दुसऱ्याच्या दारात जातो तेव्हा मनात पाप घेऊन जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी श्रीमंत याचक नाही, माझ्या मनात काही पाप नाही, मी शुद्ध मनानं आलेला असा भिकारी याचक आहे, निष्किंचन आहे, तुमच्या दारात उभा आहे आणि मला काहीतरी पाहिजे. काय पाहिजे? महाराज दुसऱ्या चरणात, मज भिक काही देवा देवा, मज भिक काही देवा देवा,
मी श्रीमंत याचक नाही, माझ्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचं काळबेर नाही, पाप नाही, निष्कपट अंतःकरणानं मी मागायला आलो आणि तुमच्या दारात उभा आहे. म्हणल्याबरोबर देवाने विचारलं काय पाहिजे? मज भीक काही देवा. महाराज म्हणतात देवा मला काहीतरी भीक पाठवा. कोणती भीक पाहिजे? कारण भिकाऱ्यात ते दोन वर्ग असतात पा. भिकारी येतो दारासमोर उभा राहतो, काहीतरी द्या म्हणतो, मालकानं जे दिलं ते घेऊन जातो, असा एक भिकाऱ्याचा वर्ग असतो. आणि एक भिकाऱ्याचा वर्ग असा असतो, तो आपल्या दारात येतो आणि म्हणतो मालक समोर या. मालक समोर गेल्याबरोबर म्हणतो मला हे पाहिजे, हे देणार असाल तर द्या, नाहीतर दुसरं घ्यायला मी आलो नाही. तुकाराम महाराज तशापैकी आहेत बरं का. मला पाहिजे ते हेच पाहिजे, हेच दान देगा देवा, मला हेच पाहिजे, हेच पाहिजे म्हणणारे तुकाराम महाराज आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं माझ्याकरता भीक पाहिजे. कोणते? प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचं भातुक, भातुक म्हणजे लहान मुलाला समजावाय करता जो खाऊ देतात त्याला भातुक म्हणतात बरं का. असा मी लहान आहे, निष्किंचन आहे, मला तुम्ही प्रेमाचा खाऊ द्या देवा, प्रेमाचा खाऊ माझ्याकरता भीक म्हणून तुम्ही पाठवा, अशी महाराजांची या ठिकाणी मागणी आहे. हे प्रेम काय आहे आणि ते प्रेम देवाजवळच तुकाराम महाराजांनी का मागितलं याचा विचार करायचा आहे. एकदा प्रेमाने भजन करा. थोडक्यात पुढचा विचार सांगतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. हॅलो हॅलो.